चॅनलला खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण आपल्या चॅनलवरती आवळा पावडरचा यूज कशा पद्धतीने करायचा ते पाहणार आहोत। म्हणजे याच्या अगोदर मी तुम्हाला आपली आवळा रेसिपी चालू केलेली होती, त्यामध्ये आवळ्याचा यूज कशा पद्धतीने आपण करायचा ते पूर्ण डिटेल मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। म्हणजे आवळा पावडर कशी बनवायची त्याची डिटेल रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर आवळा पावडरचा यूज माझी मैत्रीण सुकेशनी हप्त्यातून 2 वेळा करते आणि मीही करत असते, परंतु तिने माझ्या अगोदर तिने चालू केलेला आहे त्याचा यूज करण्यासाठी आणि त्यामुळे तिची केस खरंच खूप सुंदर लांब सडक अशी आहेत आणि केसालाही खूप छान अशी शाईन येते आवळा पावडरचा यूज केल्यामुळे। तर आता मी तुम्हाला तिची ओळख करून देते, हिच्या अगोदरच्या भरपूर व्लॉग्समध्ये तुम्हाला ती पाहण्यास मिळालीच असेल। तर चला आता आपण तर या ठिकाणी आपण पाहू शकता तिचे हे लांब सडक केस आणि केसांना खूप छान अशी शाईन येते आपण जर आवळा पावडरचा यूज केला तर। चला आता आपण आवळा पावडरचा यूज केसांसाठी कसा करायचा ते पाहूया, है ना। चलो, तर या ठिकाणी आवळा पावडर घेतलेले आहे आणि दुसरा बाउल हा खाली आहे। तर या बाउल मध्ये किती चमचा घेणार आहे? 3 चम्मच घेणार आहे। 3 चमचे म्हणजे तुमची केस छोटे असतील तर 3 चमचा आवळा पावडर घेतली तरी चालेल, परंतु आता तिचे केस हे लांब सडक आहेत, मोठे आहेत, त्याच्यामुळे ती 4 चमचा घेणार आहे ना। हो, 4 चम्मच। तर आता काय करते, 2 चम्मच तेल टाकायचं याच्यामध्ये, ते पॅराशूट तेल। म्हणजे आपण कोणत्याही तेलाचा वापर केला तरी चालेल, कुठल्याही तेलाचा जो आपण घरी यूज करतो डेली यूज, तर ते तेल आपण टाकू शकतो। आता मी पॅराशूट तेल घेतलेलं आहे, 2 चम्मच टाकलेला आहे। त्यानंतर 2 चम्मच जसं लागेल तसं पाण्याचा यूज आपल्याला करायचा आहे। सुरुवातीला थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आणि आपण ह्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। जसं पाणी लागेल तसं यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ऍड करत जायचंय। तर या ठिकाणी आवळ्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे केसावरती यूज करता येईल। तर चला आता आपण केसावरती कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते पाहूया, म्हणजेच कशा पद्धतीने केसांना ते लावायचं ते आता आपण पाहूया। तर या ठिकाणी आपण पाहू शकता खूप छान अशी सिल्की केस आहेत आणि आता आपण हे जे आवळ्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ते कशा पद्धतीने केसांवरती अप्लाय करायचं ते आता आपण पाहूया। सर्वात अगोदर आपण हे केस ना विंचरून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित ह्याचा गुंता काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ही केसांना पावडर लावता येईल। हातावरती थोडंसं हे बॅटर घ्यायचं आहे आणि केसांना व्यवस्थितपणे लावायचं आहे, म्हणजे भांगोभांग हे बॅटर आपण लावून घ्यायचं। व्यवस्थित केसांना खालीपर्यंत लावायचं आहे।
ही जी आवळा पावडर आहे अतिशय साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे कशी केसावरती अप्लाय करायचे आणि हे बॅटर कसं बनायचं. तर दुसऱ्या पद्धतीने हे आपण आवळा पावडर केसांवरती यूज करू शकता. म्हणजेच ही जी पावडर आहे ती एक पेला पाण्यामध्ये 3 ते 4 चमचा ॲड करून पाणी उकळून घ्यायचं आहे आणि ते पाणी गाळून घ्यायचं आहे आणि केस धुवायच्या अगोदर अर्धा तास आपण ते पाणी आहे ना ते केसांना लावून नंतर केस धुवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही हे जे आत्ता बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये 2 चमचा दही जरी यूज केलं तरी चालेल. दह्याचा जर वापर केला तर केसांना खूप छान अशी शाईन येते. तर केसांना वरच्या साईडने मी लावून घेतलेलं आहे आणि आपण पाहू शकता की जे केस भरपूर लांब असल्यामुळे खाली केसांना लावायला व्यवस्थित जमत नाही. त्यामुळे सुरुवातीला मी वरच्या साईडला लावून घेतलेलं आहे आणि आता जे खालची केस आहेत व्यवस्थित आहे त्याला मी लावून घेते. तर पूर्ण केसांना मी ही आवळा पावडर लावून घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर किती वेळ ठेवायचे? तुमच्याकडे वेळ असेल तर हे अर्धा तास ठेवू शकता आणि जर वेळ नसेल तर 15 ते 20 मिनिटं ठेवलं तरी चालेल. म्हणजे केस धुण्याच्या अगोदर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा 1 तास ठेवलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. जेवढं जास्त वेळ ही पावडर आपल्या केसांवरती राहील तेवढी केस आपले सिल्की आणि शाईन वाटतात. तर वेळ नसेल तर 15 मिनिटही ठेवले तरी चालेल, काहीच हरकत नाही. परंतु हप्त्यातून किती वेळा यूज करते? 2 वेळेस यूज करते. म्हणजे हप्त्यातून 2 वेळा आपण ही पावडर केसांवरती यूज करायची आहे. तर आता आपण ही अर्धा तास ठेवूया. अर्ध्या तासानंतर आपण भेटूया. तर अर्धा तास झालेला आहे ना? हो. आता काय करायचं? आता धुवून घ्यायची केस. चालेल. तर केस धुतल्यानंतर आता आपण भेटूया. ओके. आपण पाहू शकता अर्धा तासानंतर तिने केस धुवून घेतलेले आहेत आणि तिचे हे केस खूप छान सुंदर असे दिसत आहेत आणि आवळा पावडरचा यूज केल्यामुळे केस असे घनदाट होतात आणि केसांना शाईन येते, चमक मारते. आपण पाहू शकता खूप छान अशी चमक आलेली आहे केसांना. आणि त्याचबरोबर तिचं नाव सुकेशनी आहे आणि नावाप्रमाणेच तिचे केसही सुंदर आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता केस धुतल्यानंतर तिने बाहेरच्या साईडला
केस व्यवस्थित सुकवून घेतलेले आहेत. म्हणजे केसामधील जी आवळा पावडर होती ती पूर्ण आवळा पावडर तिने काढून घेतलेली आहे आणि केस खूप छान अशी केसांना चमक येते. आणि ही आवळा पावडर आपण हप्त्यातून 2 वेळा यूज करायची आहे. आणि जर आपल्याला हे शक्य नसेल तर हप्त्यातून 1 वेळा जर यूज केली तरी चालेल. परंतु ही आवळा पावडर जर आपण लावली तरी खरंच खूप उपयुक्त आहे आणि चेहऱ्यासाठीही आपण ही यूज करू शकता. तर चेहऱ्यावरती कशा पद्धतीने ही आवळा पावडर यूज करायची तो ही व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल. तर आज तुम्हाला आपल्या चॅनलवरती आवळा पावडरचा यूज केसांवरती कशा पद्धतीने करायचा ते पूर्ण डिटेल सुकेशनीने दाखवलेले आहे. आणि आवळा पावडरचा यूज केल्यामुळे तिचे केस खूप छान असे लांब सडक दाट आणि घनदाट आणि त्याचबरोबर केसांना खूप छान अशी शाईन येते, केस चमकतात आणि केस गळतीही कमी होते है ना. हो. तर ही आवळा पावडर आपण किती वेळा लावायची हप्त्यातून? हप्त्यातून 2 वेळेस लावायची. म्हणजे हप्त्यातून 2 वेळेस आपण ही आवळा पावडर केसांवरती यूज करायची आहे. आणि वेळ नसेल 1 वेळेस जरी लावली तरी चालेल. आणि ही आवळा पावडर तुम्ही सर्वात अगोदर यूज करा, त्यानंतरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या ब्युटी टिप्स तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या दीपाली किचन साधे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉग बरोबर. बाय बाय.